चूक केली नाही मग दंड का भरायचा असाच ठाम निर्धार ठाणे एस टी चालकांनी केला आहे। ठाणे पुणे महामार्गावर धावणाऱ्या एस टी बस चालकांना RTO कडून मोठमोठे दंड आकारले जात आहेत, कारण बसचं स्पीडोमीटर बंद, गती कळत नाही आणि कॅमेऱ्यात गाडी वेगाने पकडली जाते। पण या चुकीमुळे जबाबदार कोण, चालक की एस टी कार्यशाळा? एस टी प्रशासनाचं म्हणणं दंड वसूल करायचाच, पण चालकांचा प्रश्न, जेव्हा चूक आमची नाहीच मग आमच्या पगारातून कपात का? एस टीने दिवाळीत कर्मचाऱ्यांना 6,000 रुपयाची भेट आणि 12,500 रुपये अग्रिम दिलं होतं, पण आता तोच पैसा दंड आणि उचल म्हणून परत घेतला जाणार आहे। म्हणजे दिवाळीनंतर चालकाचे आजचे दिन संपणार हे नक्की। ठाणे विभागातील तब्बल 700 चालकांवर दंडाची टांगती तलवार आहे। काहींचे दंड लाखाच्या घरात आहेत। चालक क्रमांक 5862 1,01,000 रुपये, चालक क्रमांक 7318 दंड आहे 83,000, चालक क्रमांक 8 दंड आहे 77,000, चालक क्रमांक 47164 तब्बल 1,16,000 रुपये आणि असंच पुढं। या सर्वांवरून चालक संतप्त आहेत। आम्ही चूक केली नाही तर दंड भरणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे। जर हा प्रश्न लवकर सुटणार नाही तर ठाण्यातील एस टी कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। चालकाचे म्हणणे सोपे आहे, दंड आमच्यावर नव्हे तर एस टीच्या यंत्रणेवर लावा। चालकांचा हा निर्धार प्रशासनाला ऐकवता येईल का, की दिवाळी भेटीनंतर येणार आहे दंडाची भेट? कधीकधी प्रणालीची चूक ही व्यक्तीच्या पोटावर बेतते आणि मग प्रश्न उभा राहतो, न्याय मिळतो की फक्त नियम लादले जात आहेत? हा आवाज ठाण्यातील एस टी चालकांचा। तुम्हाला काय वाटतं, चालकांनी दंड भरावा की एस टीने जबाबदारी घ्यावी? तुमचा विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। भाषेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी NPC मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।